आना 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा लंबोदरं परमं सुंदरम् एकदन्तम् रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धदेशिकं वीरशैव मताचार्य तं वन्दे जगद्गुरुम्। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की जय। कैलाशपति भगवान की जय। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। ग्राम दैवत भगवान की जय। संगमेश्वर भगवान की जय। वाल्मीकिश्वर भगवान की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सब शिवाचार्य गुरु महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सब संतन की जय। हर हर महादेव। भारत माता की जय। वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो। धर्मानेच विश्वाला शांती मिळो। गौ माता की जय। सरस्वती माता की जय। अपने अपने माता पिता की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः
नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशल्य मल्लिकार्जुनं जय भोले उज्जयिनी महाकालेशं ओंकारं ममलेश्वरं नमः शिवाय हे ओम दीनानाथ नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय परल्यं वैजनाथं च डाकिन्य भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 जय भोले वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात्पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 शिव ओम नमः शिवाय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवादिदेव शंभू महादेवांच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मी 108 सद्गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य गुरुमाऊली जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून
ग्रामदैवत भगवान शंभू महादेव, भगवान संगमेश्वर, भगवान वाल्मिकेश्वर यासह सर्व देवी देवतांच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्यासह सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत शिरोमणी मन्मथ माऊली यांच्यासह सर्व साधू संतांच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून आजच्या 5व्या दिवसीय शिवकथेसाठी उपस्थित आपण सर्व माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणारे परमात्म्यरूपी भगवंताच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून चालत असलेला अखंड शिवनाम यज्ञ सोहळा, ग्रंथराज परमरहस्य पारायण, महाशिवरात्री पर्वकाळ, संगीतमय शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये गेल्या 10 वर्षापासून ते या वर्षीचं 11वं वर्ष, पुढच्या वर्षी एक तप पूर्ण करणाऱ्या गुरुभक्त शिवभक्त असणाऱ्या ज्यांच्यावरती भगवान भोलेनाथाची कृपा त्या ठिकाणी झालेली आहे, ज्यांचं अनुष्ठान या ठिकाणी होत आहे, आपली वालवड नगरी ज्यांच्या परमपुण्यभूमी नगरीमध्ये अनुष्ठान स्वरूपात ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपली वालवड नगरी दोषातून मुक्त होत आहे, पवित्र वातावरण ज्या ठिकाणी निर्माण होत आहे आणि ते वातावरण, ते अनुष्ठान, मौन धारणा, फळ आहार ग्रहण करून भगवान भोलेनाथाच्या कथा आपल्या जीवनामध्ये ऐकण्याचं भाग्य प्राप्त करून दिलेल्या शिवभक्तपरायण सौभाग्यवती सुनंदाताई मन्मथ स्वामी महाराज वालवडकर, शिवभक्तपरायण मन्मथजी स्वामी महाराज वालवडकर यांच्यासह या दोन्हीही माहेश्वर दाम्पत्यांना ज्यांनी अगदी मोलाचं योगदान करून 11 वर्षापर्यंत अगदी तन मन धनाने सहकार्य करून ज्यांनी या सप्ताहाला यथोचित दान धर्म केलेले आहे, ते सर्वच भाविक सद्भक्तगण, सप्ताह कमिटी, संयोजन समिती, ग्रामस्थ मंडळी यांच्यासह या संगमेश्वर भगवंताच्या निवासस्थानासाठी शिवभक्तपरायण राजाभाऊ लेंडाळ यांनी या ठिकाणी भूमिदान केलेले आहे। यासह या नामयज्ञ सोहळ्यामध्ये सुंदर अशी साऊंड सिस्टम लाभत आहे असे शिवभक्तपरायण गणेश दादा अनपटे, कुमार सागर महाराज लोहारेकर, संगीत शिवकथाकार व कलाकारांच्या राहण्याची, भोजनाची, अंघोळ पूजा प्रसादाची व्यवस्था करत असलेले शिवभक्तपरायण गणेश विभूती परिवार, संगमेश्वर भगवंत महादेवाची या ठिकाणी पूजा करणारे शिवभक्तपरायण तुकाराम यादव पाटील, भोजनाची व्यवस्था करणारे किल्ले परिवार, या ठिकाणी पाणी पुरवठा करणारे शिवभक्तपरायण गिरीधर,
खोसे परिवार, राम विभूते परिवार यांच्यासह या नाम यज्ञ सोहळ्यामध्ये 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दानाचं पुण्य प्राप्त केलेले भाविक सद्भक्तगण, पहिल्या दिवसापासून ते अगदी महाप्रसादाच्या दिवसापर्यंत अन्नदानाची सेवा दिलेले सर्व भाविक सद्भक्तगण, या मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून ते अंथरणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून ते सर्व स्वच्छता करणारे भाविक सद्भक्तगण, स्वयंपाक बनवणारे आचारी मायमाऊल्या, अन्नदान वाढण्यापासून ते पातरवाळी उचलण्यापर्यंत सेवा देणारे सर्व भाविक सद्भक्तगण, विण्याची सेवा देणारे भाविक सद्भक्तगण, अगदी पहाटेच्या शिवपाटापासून ते पुन्हा पहाटेच्या शिवपाटापर्यंत सेवा देणारे सर्व भजनी मंडळी, 5व्या दिवसीय शिवकथेसाठी उपस्थित तुम्ही सर्व माता पिता बंधू भगिनी, सुरशिवाणी संगीत संच कलाकार मंडळी, या सर्वांचं संगीतमय शिवकथा परिवारामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आजच्या 5व्या दिवसीय शिवकथेला प्रारंभ करत असताना, काल आपण 4थ्या दिवसीय शिवकथेमध्ये कोणत्या कथा ऐकल्या हो? असं व्हायला नको कालचं सपाट आणि आजचं पाठ, आहे की नाही? कोणाच्या कथा ऐकल्या? पापी दुराचारी असणारा गुणनिधी, आई वडिलांच्या आज्ञेचं पालन न करणारा, साधू संतांची टिंगलटवाळी करणारा, मार्गामध्ये न राहता दुराचारांच्या संगतीमध्ये राहून आपलं जीवन व्यथित करणारा पापी दुराचारी गुणनिधी, आणि त्या गुणनिधीचा उद्धार एक दीपदान शिवरात्रीच्या पर्व काळावरती मध्यरात्रीच्या वेळेला या गुणनिधीच्या हातातून घडलं, आणि त्या पुण्याची पावती, त्या पुण्याचं फळ म्हणून गुणनिधीला भगवान शिव परमात्म्यांनी डायरेक्ट कैलासाची प्राप्ती करून दिलेली आहे आणि त्याचा संसार धन्य केलेला आहे. या कथा आपण काल 4थ्या दिवसीय शिवकथा परिवारामध्ये श्रवण केलो आहोत. आजच्या 5व्या दिवसीय शिवकथेमध्ये आपण भगवान शिव परमात्म्याला जर हट्ट करून त्याची तपश्चर्या केली, हट्ट करून जर त्याच्या पुढे भेट देण्याचा त्या ठिकाणी हट्ट केला, हट्ट करून जर आपण त्याची भक्ती केली, तर तो भगवान शिव परमात्मा आपल्याला इच्छित दर्शन देऊन आपण ज्यांच्यासाठी ज्या अट्टहासापोटी तो संकल्प केलेला आहे, ते तप केलेला आहे, ते इच्छित वरदान प्राप्त करून देणारा भगवान शिव परमात्मा उपमन्यूच्या जीवनामध्ये उपमन्यूला भगवान शिव परमात्म्यांनी कशा प्रकारे भेट दिली आणि या उपमन्यूचा उद्धार कशा प्रकारे त्या ठिकाणी केला, या कथा आपण आजच्या 5व्या दिवशीय शिवकथेमध्ये श्रवण करणार आहोत. उपमन्यू हा व्याघ्रपाद मुनींचा पुत्र आहे आणि या उपमन्यूला जीवनामध्ये संसारामध्ये गरिबी त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. गरिबीमध्ये त्याला एक वेळ भोजन सुद्धा मिळत नव्हतं. अगदी गरिबीची परिस्थिती आणि त्या गरिबीमध्ये हा उपमन्यू आपल्या आईसह त्या ठिकाणी लहानाचा मोठा होत असताना आपल्या आईला त्या ठिकाणी घेऊन तो जीवनामध्ये कार्य करायचा. जीवनामध्ये संसारामध्ये तो वडिलांविळा पित्याची छाया त्या उपमन्यूला नव्हती. आईसह तो आईच्या छत्रछायेखाली वाढत होता. आणि अशा उपमन्यूला आता भगवान शिव परमात्म्याची कशा प्रकारे भक्ती करायची आहे आणि कशासाठी करायची आहे, आपण या कथा श्रवण करणार आहोत. व्याघ्रपाद मुनींनी जीवनामध्ये संस्काराच्या बळावर उपमन्यूला त्या ठिकाणी जन्म दिलेला आहे आणि स्वतःही संस्कारी होते आणि त्या उपमन्यूलाही अगदी भक्तीचं परमार्थाचं ज्ञान व्याघ्रपाद मुनींनी त्या उपमन्यूच्या जीवनामध्ये प्राप्त करून दिलेलं होतं. वडिलांच्या पायावर पाय टाकत
हा उपमन्यू सुद्धा भक्ती मार्गामध्ये मार्गक्रमण करू लागला, पण परिस्थिती गरिबीची होती. आईला ज्या ज्या वेळेस उपमन्यूनी प्यायला दूध मागावं त्या त्या वेळेस आईनं पाण्यामध्ये गव्हाचं पीठ टाकावं आणि त्याला विरघळून दूध म्हणून प्यायला द्यावं. एवढी हालाकीची परिस्थिती होती, एवढी गरिबी परिस्थिती होती. बरेच वर्ष बरेच दिवस आईनं उपमन्यूला गव्हाचं पीठ टाकून दूध म्हणून पाजलं. कारण दूध घेऊन येऊन उपमन्यूला द्यावं एवढे देखील पैसे उपमन्यूच्या आईकडे नव्हते. एवढी गरिबी परिस्थिती होती, आहे की नाही? आणि म्हणून जीवनामध्ये माणसानं गरिबीमध्ये कधी लाजायचं नाही आणि श्रीमंती आली की खूप माजायचं नाही. ही म्हण आहे बरं का. गरिबीमध्ये लाजायचं नाही आणि श्रीमंतीमध्ये माजायचं नाही, ही म्हण आहे, जुनी म्हण आहे. अशा गरिबीमध्ये असताना सुद्धा उपमन्यू भक्ती मार्गावर आहे, आई भक्ती मार्गावर आहे. आणि हे कार्य करत असताना उपमन्यू एके दिवशी आपल्या मित्राच्या घरी आलेला आहे. मित्राच्या आईने सर्व मुलांना त्या ठिकाणी दूध केलेलं आहे पिण्यासाठी. ते दूध मित्रांनी उपमन्यूच्या हातामध्ये आणून दिलं. उपमन्यूने ते दूध प्राशन केलं. रोज आई दूध देते त्याची चव वेगळी, आणि आज मित्राच्या आईने दूध दिलेला आहे याची चव वेगळी. हे गोड लागू लागलेलं आहे, ते तुरट लागत होतं. फरक काय? म्हणून मित्राच्या आईला विचारलं, हे नेमकं दूधच आहे ना? हो, यालाच तर दूध म्हणतात. माझी आई मला रोज दूध देते हो, पण मला ते थोडंसं तुरट लागतं. फरक काय आहे? दूध तर कधी तुरट लागत नसतं. काय भानगड आहे? उपमन्यूच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला आणि उपमन्यूने ठरवलं, नेमकं आपली आई आपल्याला दूध म्हणून देते तरी काय, एके दिवशी आपण बघायचंच असं ठरवलं. आणि घरी आला, आईला दूध मागितलं. ठरल्याप्रमाणे आई, रोजच्या नियमाप्रमाणे आई स्वयंपाकघरामध्ये गेलेली आहे. एक ग्लास पाणी त्या ठिकाणी घेतलेला आहे. गव्हाचं पीठ 2 चमचे घेऊन त्या पाण्यामध्ये विरघळू लागलेलं उपमन्यूनी डोळ्यांनी पाहिलं आणि ते दूध आणून उपमन्यूच्या हातामध्ये आईनं दिलं. हे घे दूध. उपमन्यू म्हणू लागला, आजपर्यंत आई मला फसवलं का? दूध म्हणून गव्हाचं पीठ टाकून मला पाजवतेस. मला कळालं त्याचं कारण, मित्राच्या आईने मला आज त्या ठिकाणी घरी गेल्यानंतर प्यायला दूध दिलं, त्याची चव गोड चिटूक लागली आणि तू जे दूध देत आहेस त्याची चव तुरट लागते आहे. फरक म्हणून मी तुझा पाठलाग केला आणि नेमकं तू दूध म्हणून मला काय देते हे पाहिलं. असं काय केलं आई? मला तू फसवलं मला? नाही रे बाळा, तुला मी बाहेरून विक्रीचं दूध आणून तुला पाजवावं एवढी आपली परिस्थिती भारी नाही आहे. आपण गरीब आहोत, दरिद्रता आहे आपल्या संसारामध्ये, आणि म्हणून गरिबीमुळे त्या ठिकाणी मी तुला दूध म्हणून, तुला कळत नाही म्हणून पाण्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून तुला आजपर्यंत पाजवलेलं आहे. उपमन्यू म्हणू लागला, या गरिबीला दूर करण्यासाठी, या दरिद्रतेला दूर करण्यासाठी काहीतरी उपाय असेल ना आई? आई म्हणाली, बाळा, याला एकच उपाय आहे, तो म्हणजे भगवान शिव परमात्मा. जिसका कोई नहीं उसका भोलेनाथ है की नाही? ज्याचं या जगामध्ये कुणीच नसतं त्याचा भगवान शिव परमात्मा जवळीक आहे. तो सांभाळ करतो, तो भक्तांचं कल्याण करतो, तो भक्तांचं रक्षण करतो, संकटाचं निवारण करतो. आईनं सांगितलं, बाळा, जर आपली ही परिस्थिती बदलून जर आपल्याला आपली दरिद्रता नष्ट करायची असेल तर एकमेव पर्याय म्हणजे कोणता? आपण भगवान शिव परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. भगवान शिव परमात्म्याची तपसाधना करून प्राप्ती करून घेऊन त्यांचं वरदान प्राप्त करून घेतलं पाहिजे. एवढंच नाही? ठीक आहे, त्या भगवान शिव परमात्म्याची मी तपश्चर्या करेन आणि त्या भगवान शिव परमात्म्याला मी आपलंसं करून दरिद्रता दूर होण्याचा वरदान प्राप्त करून घेईन, असं आईला वचन दिलं. आणि तप करण्यासाठी आईची आज्ञा घेऊन हिमालयामध्ये आलेला आहे. हिमालय म्हणजे कैलास पर्वत.
ज्या ठिकाणी धर्म अर्थ काम मोक्ष या चारी पुरुषार्थाची प्राप्ती तपसाधनेने त्या हिमालयामध्ये प्राप्त होते, है की नाही. मनामध्ये जी जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करणारं हिमालय नगाधिराज कैलास पर्वत आहे. त्या ठिकाणी आज सुद्धा हजारो वर्ष ऋषी मुनी एका जागेवरती बसून तप साधना करत आहेत. हिमालय म्हणजे साक्षात कैलास पर्वत आहे. आणि त्या हिमालयामध्ये उपमन्यू आलेला आहे. छोटीशी दगडाची झोपडी तयार केली, त्याच्यामध्ये वाळूचं शिवलिंग निर्माण केलं आणि त्याची पूजा करून त्या शिवलिंगाच्या समोर बसून तो उपमन्यू त्या शिवलिंगाची पूजा करू लागला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एक नाही, दोन नाही, तीन नाही, 4 दिवस नाही, महिना नाही, 2 महिना नाही, बरेच वर्ष उपमन्यूनी भगवान शिव परमात्म्याच्या प्राप्तीसाठी त्या ठिकाणी तपसाधना केलेली आहे. राजा रावणाने सुद्धा खाली मुंडकं वर पाय करून 10,000 वर्ष भगवान शिव परमात्म्याची तपश्चर्या केली. तेव्हा राजा रावणाला भगवान शिव परमात्म्याची भेट झाली. भगवान शिव परमात्मा भेटणं म्हणजे एवढं काय साधी गोष्ट आहे का, सोपी गोष्ट आहे का. त्याला प्राप्त करून घेण्यासाठी अनन्य साधारण तप साधना केली पाहिजे. बसता येतं का तुम्हाला एवढे दिवस एवढे वर्ष एका जागी तप करायला? नाही महाराज, आम्हाला तुमची 1-1.5 तासाची कथा सुद्धा जड होते हो. 1 तासाची कथा झाली की उजवा गुडगा वरी डावा गुडगा खाली, डावा गुडगा वरी उजवा गुडगा खाली, काही जणांचे दोन्ही गुडघे सोबत त्याच्यात मुंडक आहे की नाही. अशी परिस्थिती होते. 10,000 वर्ष बसणं तर खूप दूरची गोष्ट आहे. उपमन्यू हजारो वर्ष त्या हिमालयामध्ये तपसाधना करत असलेलं भगवान शिव परमात्म्यानेही पाहिलं, जाणलं आणि इंद्रदेवांनीही जाणलं, ब्रह्मदेव विष्णुदेवांनीही जाणलं. पण भगवान शिव परमात्मा असा देव आहे, भक्ताची परीक्षा पाहून भक्ताला दर्शन देतो, भक्ताचा भाव पाहतो, भक्ताची सत्व परीक्षा पाहून इच्छित वरदान भगवान शिव परमात्मा देतो. भगवान शिव परमात्म्याने ठरवलं, उपमन्यू माझ्या भेटीसाठी अट्टहास करत आहे, पण मी उपमन्यूला डायरेक्ट भेट देणार नाही, परीक्षा पाहावी म्हणून साक्षात पंचमुखी महादेवांनी आपलं रूप बदललं आणि इंद्रदेवाचं रूप घेऊन हिमालयामध्ये तप करत असलेल्या उपमन्यूच्या समोर आले. उपमन्यू त्या ठिकाणी जप करत होता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान शंभू महादेव इंद्र स्वरूप धारण करून त्या ठिकाणी आलेले आहेत आणि इंद्रदेव त्या ठिकाणी समोर आलेले. आणि इंद्रदेवांनी भगवान शिव परमात्म्याने उपमन्यूला बोललं, उपमन्यू डोळे उघड, पहा कोण आलेला आहे. उपमन्यूने हळुवार डोळे उघडले आणि पाहिलं तर कोण, इंद्रदेव त्या ठिकाणी आलेले आहेत. इंद्रदेवांना पाहून उपमन्यूला अगदी मनामध्ये आनंद झाला. उपमन्यूने या इंद्रदेवांना साष्टांग प्रणिपात घातला. आज मी धन्य झालेलो आहे, कारण मला साक्षात इंद्रदेवांचं दर्शन झालेलं आहे. मी तृप्त आणि धन्य झालो आहे. इंद्रदेवांची वारंवार त्या ठिकाणी स्तुती करू लागला. स्तुती करता करता इंद्रदेवांनी उपमन्यूला त्या ठिकाणी शब्द उच्चारले, उपमन्यू मी तुझी तपश्चर्या पाहून प्रसन्न झालेलो आहे आणि काय वरदान पाहिजे असेल ते मागून घे. आहे की नाही. आता इंद्रदेव वरदान द्यायला आले म्हणल्यानंतर उपमन्यूनी मागायला पाहिजे होतं ना, उपमन्यूनी मागायला हवं होतं ना, पण उपमन्यूनी मागितलं नाही आहे. आहे की नाही. काय म्हणू लागला उपमन्यू, ज्या देवाच्या भेटीसाठी, ज्या देवाच्या प्राप्तीसाठी, ज्या देवाकडून वरदान प्राप्त करून घेण्यासाठी हे मी तप करत आहे, तो जोपर्यंत देव येत नाही तोपर्यंत मी कोण्याच देवताकडून वरदान मागणार नाही, असा भाव असला पाहिजे. आहे की नाही. कुणीही येऊ द्या.
आपल्याला ज्या देवाची भेट करून घ्यायची आहे तो देव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत देव बदलायचा नाही. उपमन्यूकडून शिकावं, आपण शिकावं. एकाग्र मनाची भक्ती, एकविधा भक्ती. भाव कोणावर आहे? भगवान शिव परमात्म्यावर. मागता आलं पाहिजे होतं ना, मागता आलं असतं ना, काहीही मागता आलं असतं, पण उपमन्यूनी मागितलं नाही. तुमच्या समोर इथं साक्षात भगवान संगमेश्वर आले. काय मागाल हो तुम्ही? चटकन बोला, काय मागाल? आमचे पुरुष मंडळी म्हणतील, देवा घरात एखादी सायकल आहे, सायकल सोडून एखादी बुलेट येऊ द्या. देवा द्यायचंच असेल ना, घरात बुलेट आहे तेवढी सोडून एखादी फोर व्हीलर द्या. देवा द्यायचंच असेल ना, 4 पत्र्याचं घर आहे, ते बाजूला ठेवून एक RCC बंगला डायरेक्ट बटन दाबलं की पंखा लागावा असा द्या. देवा द्यायचंच असेल ना तर रोड टच एखादी 4-5 एकर जमीन द्या, आणि ती जमीन कसली, एकदा त्या कोपऱ्याला पाणी सोडलं की नीट नदीला पाणी निघावं अशी जमीन, रोड टच. आपलं देवाकडे क्षणिक सुखाचं मागणं असतं, आहे की नाही, जे चिरकाल टिकणार नाही आहे. कितीही धन असू द्या. राजा रावणाची लंका कशाची होती? सोन्याची. पण मरताना त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला, भगवान शिव परमात्म्याला म्हणता आलं असतं, देवा एवढी सगळी सोन्याची लंका घ्या पण माझा प्राण वाचवा, माझा प्राण त्या ठिकाणी मला परत द्या. आहे की नाही? मृत्यू कधीच चुकत नाही, मृत्यू काहीही केल्या टाळता येत नाही बरं का. गंगाधर पाटलाचा नंबर होता म्हणून 10 जणांची लिस्ट घेऊन यमदेव गंगाधर पाटलाला घेऊन जायला आले. या मनुष्य लोकामध्ये 10 जणांची लिस्ट घेऊन वालवडला आले यमदेव. आणि पहिला नंबर चिठ्ठीवरती कोणाचा होता? गंगाधर पाटील. त्याच्याबरोबर 9 नावं त्या ठिकाणी त्या चिठ्ठीवरती होते. त्यांना यमदेवांनी यमलोकाला घेऊन जायचं होतं, आणि म्हणून पहिल्यांदा नंबर कोणाचा होता? गंगाधर पाटलाचा. त्यांच्या घरी गेले. चला म्हणले गंगाधर पाटील, आज तुमच्या आयुष्यातला शेवट दिवस आहे, आज तुम्हाला माझ्या बरोबर त्या ठिकाणी यायचं आहे, आज तुमचं आयुष्य संपलंय, चला. गंगाधर पाटील घाबरले. अरे बापरे, यमदेव साक्षात डायरेक्ट मला घेऊन जायला आले. पहिलेचा यमदेव कशावर येत होता हो? पहिलेचा यम माणसाला न्यायला कशावर यायचा? रेड्यावर. आत्ताचा यम 4 व्हीलर गाडी नाही येऊ लागलाय, 2 व्हीलरवर येऊ लागलाय. बऱ्याच ठिकाणी कुठं कुठं कोणत्याही रूपात यम येऊ लागलेला आहे की नाही? ऍक्सिडेंट झाला, कोणत्याही रूपामध्ये यम येऊ लागलाय. आणि गंगाधर पाटलाच्या घरी आले. गंगाधर पाटलाला म्हणले, चला आज तुमचा शेवट झालेला आहे, मी तुम्हाला न्यायला आलेलो आहे. गंगाधर पाटील घाबरले, पण थोडासा चतुरपणा करून बघावं म्हणले. माणूस हा थोडा चतुर असतो, चतुरपणा करावा म्हणून त्या ठिकाणी गंगाधर पाटलांनी यमदेवाला सांगितलं, हो यमदेवा, उन्हाळ्याचे दिवस आहेत, ऐका ना थोडं, तुम्ही उन्हामध्ये तापून आलात, बसा ना थोडं सोप्यावर, कूलर लावतो. ठीक आहे बसतो म्हणले. बसले, कूलर लावलं, थंडगार हवा येऊ लागली. अहो यमदेवा ऐकता का? तुमच्या ब्रह्मलोकामध्ये, यमलोकामध्ये, विष्णू लोकामध्ये, कैलास लोकामध्ये, स्वर्गामध्ये कुठंच तुम्हाला आजपर्यंत अशा शरबत प्यायला मिळाला नसेल. असा शरबत आम्ही उन्हाळ्यामध्ये करतो की नाही आपण? आणि तो शरबत आपण घेऊया, आणि मग तुम्हाला मला घेऊन जायचंच असेल तर घेऊन जाऊ शकता. थोडा वेळ आहे ना, थांबा ना, थोडंसं उन्हामध्ये तापून आलात, गरमून आलात, म्हणून थोडंसं थंड व्हा म्हणले. बरं काही हरकत नाही, बघू तर म्हणले कसला असतो शरबत. गंगाधर पाटील लगेच स्वयंपाकघरामध्ये गेले, मित्राला फोन लावला, मेडिकलमधून एक गोळी आणायला सांगितली, खिडकीतून एक गोळी घेतली, आणि नंबर 1 फ्रीजमधलं थंड पाणी काढलं, त्याच्यामध्ये लिंबू पिळला, साखर टाकली, आणि आणलेली गोळी त्याच्यामध्ये विरघळली, आणि तो थंडगार गोड चिटूक झालेला जो काही शरबत होता ना, तो शरबत आणून यमदेवाच्या हातात दिला. हा घ्या, आमच्या इकडला अमृत आहे की नाही? आमच्या इकडलं गोड शरबत आहे, पिऊन तर बघा, अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे म्हणले. यमदेवानी हातात ग्लास घेतल्याबरोबर थंडगार लागलं. तापल्या उन्हामध्ये आलेले यमदेव चटकन गट 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 ते शरबत पिऊन टाकलं, आणि काही क्षणातच त्यांना गुंगी लागली, झोप लागली. कारण मित्रांनी आणून दिलेली गोळी कशाची होती? गुंगीची होती.
आहे की नाही, झोपेची गोळी होते. चटकन यमदेवाला झोप लागली, यमदेवाने तिथंच मान टाकली. एवढ्यात गंगाधर पाटलांनी चतुरपणा केला, आपल्या ड्रॉवर मधला पेन काढला आणि यमदेवाच्या लिस्टवरचं स्वतःचं पहिलंच नाव होतं ना, ते कट केलं आणि सगळ्यात शेवटला लिहिलं. एवढा चतुरपणा केला आणि जशास तशी चिठ्ठी यमदेवाच्या समोर ठेवली. यमदेव 10 मिनिटांनी जाग्यावर आले. 10 मिनिटांनी त्यांना शुद्ध आली आणि त्यांच्या मुखातून शब्द येऊ लागले, वाह क्या बात है शरबत. काय सुंदर शरबत केला होता गंगाधरजी आपण. काय तुमच्या हाताला त्या ठिकाणी कला आहे हो. असला शरबत अजून मी कुठंच पिला नाही. मृत्यू लोकामध्ये एवढा सुंदर त्या ठिकाणी शरबत बनवतात हे मी आज पाहिलं. कुणीच एवढा पाहुणचार केला नाही माझा. तुम्ही एवढा माझा पाहुणचार केला, मला आनंद झाला आणि मी तुमच्यावरती प्रसन्न झालेलो आहे. आणि प्रसन्न झालेलो आहे म्हणून मी तुम्हाला थोडीशी सूट देणार आहे म्हणले. आता नंबर वरून नाही म्हणले, सगळ्यात खालून नंबर आहे म्हणले. गंगाधर पाटलाचं नाव कुठं होतं, सगळ्यात शेवटला. चला म्हणले पुन्हा, आहे की नाही. मरण कवनासी न चुके न राहती ब्रह्मादिके. काहीही करा, मरण आपल्या हातातलं नाहीये. प्रारब्ध तो त्याची सरतसे भोगी, आहे की नाही. जे जे प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे ते नक्की होणार आहे. आपण कितीही धनवान असू द्या, कितीही श्रीमंती असू द्या, त्या श्रीमंतीला मरणाच्या दारामध्ये त्या ठिकाणी काही किंमत नाही आहे. आत्ता जर मरण आलं तर लगेच निघावं लागतं, म्हणून मरण टाळता येत नाही आहे. अशा उपमन्यूला त्या ठिकाणी भगवान शिवाने इंद्रदेवाच्या रूपामध्ये दर्शन दिलं. वरदान मागायला सांगितल्यावर भाव सांगायलोय, भाव. असा भाव आपल्या असला पाहिजे. ज्या देवाकडे वरदान मागायचं आहे ते वरदान कसं असलं पाहिजे, आपल्या हिताचं वरदान असलं पाहिजे, आपल्या मोक्षाचा अधिकाराचं वरदान असलं पाहिजे. जीवनामध्ये सुख प्राप्ती, कैलासाची प्राप्ती करून देणारं वरदान भगवान शिव परमात्म्याकडून आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे. नाहीतर माझ्या माय मावल्या, सोमवारपासून रविवारपर्यंत किती वार, 7 का 8? 7 दिवसाचे 7 देव आणि 7 वार, 7 उपवास, आहे की नाही. कुठलाच एक देव फिक्स नाही. सोमवारचा पावत नाही म्हणून मंगळवार, आहे की नाही. सोमवारचा देव कोणता माय, पटपट बोला. महादेव. मंगळवारचा अंबाबाई. बुधवारचा पांडुरंग श्रीकृष्ण परमात्मा. गुरुवारचा गुरुदेव दत्त. शुक्रवारचा संतोषी माता, आहे की नाही. शनिवारी हनुमंतराया आणि रविवारी खंडोबा. अशा 7 देवाची एका माय माऊलीनं मनोभावी तप करून तपश्चर्या केली होती. मनोभावातून त्या ठिकाणी पूजा अर्चा त्या ठिकाणी केलेली होती. अनन्य भावाने 7 दिवसाचे उपवास, एक सुद्धा उपवास सोडला नाही. सोमवार आला की महादेवाचा उपवास, मंगळवार आला की अंबाबाईचा उपवास, असे 7 दिवसाचे 7 उपवास करणारी माय माऊली पाण्यात पडली. तिला पोहायला नव्हतं, बुडू लागली. पोहायला येत नव्हतं, बुडू लागली. बुडता बुडता तिच्या तोंडातून महादेवाचा धावा आला. हे शंभू महादेवा, त्रिनेत्रधारी, त्रिशूलधारी, गजचर्मधारी, व्याघ्रांबरधारी, नागधारी, हे भस्मधारी नागधारी शंभू महादेवा, मी तुमची भक्त आहे. मला या पाण्यात बुडत असलेल्या संकटातून वाचवा, माझं रक्षण करा. डायरेक्ट महादेवाच्या कानावर त्या ठिकाणी शब्द गेला आणि महादेव कैलासात मधून नंदीवर बसून आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी निघालेले आहेत, आहे की नाही. शंभू महादेव, आहे की नाही, ध्यान मग्न अवस्थेमध्ये बसलेले होते, आहे की नाही. ध्यान मग्न अवस्थेमध्ये बसलेले असताना या शंभू महादेवाचा धावा करून हा भगवान शिव परमात्मा या भक्ताचं रक्षण करण्यासाठी निघालेले आहेत. ओ श्रावण महिन्यात महादेव तपाला बसतोया, श्रावण महिन्यात महादेव तपाला बसतोया.
तपाला बसतो या डम डम डमरू वाजतो या 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 ओ श्रावण महिन्यात हो. महादेव तपाला बसतो या शंभू तपाला बसतो या तपाला 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 बसतो या डम डम डमरू वाजतो या तपाला बसतो या डम डम डमरू वाजतो या तपाला बसतो या डम डम डमरू वाजतो या तपाला बसतो या डम डम डमरू वाजतो हे शंभू महादेवा आयुष्यभर मी तुमची तप साधना केलेली आहे उपवास तापास केलेले आहेत तुम्ही मला त्या ठिकाणी या संकटातून वाचवण्यासाठी या महादेव निघाले अर्ध्या रस्त्यामध्ये आलेले आहेत नंदीवरती बसून या मायमाऊलीला वाचवायला एवढ्यावरती मायमाऊलीनं लगेच भाव बदलला कारण 7 दिवसाचे 7 उपवास होते महादेव येत नाही हे पाहिलं आणि लगेच मंगळवारचा देव कोणता आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडीला ग आई गोंधळाला ये गोंधळ मांडीला ग आई गोंधळाला ये हो आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला जय भोले. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी जय भोले. आज गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी 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 गोंधळाला ये हो हे जगत जननी जगदंबा माता नवखंडाची मालकीन 3.5 शक्तिपीठाची मालकीन शिवाची शक्ती असणारी अंबा भवानी माता तुम्ही आई आहात आणि या लेकराचं रक्षण करण्यासाठी धावत या हा आवाज महादेवाच्या कानावर गेला महादेव म्हणले आता अंबाबाई बघून घेईल माझं काय काम आहे म्हणले भाव बदलला महादेवानी नंदी फिरवला आणि डायरेक्ट जाऊन कैलासात गप बसली जावा म्हणले आता पार्वती माता तुम्हाला बोलवले तुम्ही जावा पार्वती माता त्या ठिकाणी सिंहावर आरूढ होऊन त्या ठिकाणी अंबा भवानीचं रूप घेऊन या मायमाऊलीचं रक्षण करायला निघाल्या अर्ध्या रस्त्यावरती आल्याबरोबर परत नंतर त्या ठिकाणी भाव बदलला बुधवारी कोणता देव बुधवारी कोणता देव विठ्ठल भाव बदलला आणि विठ्ठलाला बोलू लागली विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी देवाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा मी
विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठल जय हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे पंढरीच्या पांडुरंगा तुम्ही माझं रक्षण करायला या. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला हाक दिली, भाव बदलला आणि भवानी मातेला वाटलं माझं काय काम तिथं आता बघून घेतील म्हणले पांडुरंग परमात्मा. अंबा भवानी माता सुद्धा माघारी निघाल्या. एकविधा भक्ती नसल्यावर जीवनामध्ये असे हाल होतात बरं का. पंढरीचे पांडुरंग परमात्मा भक्ताचं रक्षण करायला निघाले पंढरपुरातून. त्या मायमाऊलीकडे नदीमध्ये पडलेल्या पाण्यात पडलेल्या मायमाऊलीला वाचवायला निघाले. एवढ्यावरती थांबली नाही माय, लगेच गुरुवारकडे गेली आहे की नाही. गुरुवारी कोणता देव, कोणता देव? दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो. स्वामी मला भेट द्या हो. स्वामी मला भेट द्यावो. स्वामी मला भेट द्या हो. स्वामी मला भेट द्यावो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो. हे घाणगापूरच्या दत्तात्रेया तुम्ही अंगातले भूत काढता म्हणे, अंगातली करणी बाधा काढता म्हणे. माझे काय करणी बाधा काढायची नाही, मला फक्त या संकटातून मुक्त करा. गाणगापूरच्या दत्ताला आवाज गेला आणि गाणगापूरचे दत्तात्रेय तिथलं काम थांबवून हिला वाचवायला निघाले. तिथले अंगातले भूत तसेच तिथं थांबवले आणि या माय माऊलीला वाचवायला निघाले. एवढ्यात बुधवारी कोणते देव होते? विठ्ठल परमात्मा म्हणू लागले हे काम दत्तात्रेयाचं आहे म्हणले, नाव बदललंय म्हणले, आपलं काय काम तिथं. त्यांनी पागारी निघाले. गुरुदेव दत्त गाणगापुरातून माय माऊलीला वाचवायला निघाले. एवढ्यावर माय माऊली थांबली का? 7 दिवसाचे उपवास आहेत ना, 7 देव आहेत. मन चंचल होऊ लागलं आहे की नाही. दत्त येत नाही येत हे पाहिलं आणि शुक्रवारी त्या ठिकाणी पुन्हा संतोषी मातेला हाक मारली. जय जय संतोषी माता जय जय मा. 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 तुम्ही मेरी माता तुम्ही मेरी पिता. तुम्ही मेरी माता तुम्ही मेरी पिता. तुम्ही मेरी माता हो तुम्ही मेरी पिता. तुम्ही मेरी माता तुम्ही मेरी पिता. जय जय संतोषी माता जय जय भोले. जय जय संतोषी माता जय जय मा. जय जय संतोषी माता जय जय मा. जय जय संतोषी माता जय जय मा. हे संतोषी माता तुम्ही आई होऊन या लेकराचं रक्षण करा. आवाज गाणगापूरच्या दत्तात्रेयाला गेला. दत्तात्रेय म्हणले मी तिथलं काम थांबवून या माय माऊलीला वाचवायला निघालो आणि हिनं हाक कोणाला देते? संतोषी मातेला. माझं काय काम म्हणले बघून घेईल संतोषी माता. गाणगापूरचे दत्तात्रेय मागे निघाले. एवढ्यावर ही माय माऊली थांबली का? नाही, शनिवारचा उपवास होताच लगेच रेडी आहे की नाही. हे दुःख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार. पवन सुत बिनती बारंवार. पवन सुत बिनती बारंवार. पवन सुत विनती वारंवार. पवन सुत विनती वारंवार. हे दुःख भंजन मारुति नंदन. हे दुःख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार. पवन सुत
विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे हनुमंतराया तुम्ही माझं रक्षण करायला या ना. संतोषी माता येत नाही. अर्ध्या वाटत आलेल्या संतोषी मातेच्या कानावर आवाज गेला. संतोषी माता म्हणाल्या हा हे हनुमंतरायाचा भक्त आहे. ऐक नाही हे हनुमंतराया बघून घेतील म्हणून संतोषी माता सुद्धा माघारी जायला निघाल्या. आणि संतोषी माता परत निघाल्यावर हनुमंतराया या मायमाऊलीचं रक्षण करायला त्या ठिकाणी निघाली. एवढ्यावर थांबली का मायमाऊली? रविवारचा उपवास सुद्धा केलाच होता आहे की नाही. येळकोट येळकोट जय मल्हार 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 येळकोट येळकोट जय मल्हार. हो स्वर्गाची सुंदरी न जणू माळसाबाई परी सावळी सावळी धनगराची बानू माझी खरी. स्वर्गाची सुंदरी न जणू माळसाबाई परी सावळी सावळी धनगराची बानू माझी खरी. माळसा बानूवरी जीव त्याचा सारिखा माळसा बानूवरी जीव त्याचा सारिखा. मल्हारी दोन बायकाचा लाडका माळसाबाईचा लाडका मल्हारी बानूबाईचा लाडका मल्हारी बानूबाईचा लाडका मल्हारी रेणूबाईचा लाडका मल्हारीचा लाडका मल्हारीबाईचा लाडका. खाल्ल्या गडाला बानू पाठसे वाट बानू संग जेवून भरलं त्याच पोट भरलं त्याच पोट भरलं त्याच पोट. खाल्ल्या गडाला बानू पाठसे वाट बानू संग जेवून भरलं त्याच पोट. मखमलीची सेज करी माळसाबाई घरी पूजती देवाला बानू काळजांतरी. मखमलीची सेज करी माळसाबाई घरी पूजती देवाला बानू काळजांतरी. प्रेम भंडाऱ्याचा कसा झाला भडका प्रेम भंडाऱ्याचा कसा झाला भडका. मल्हारी दोन बायकाचा लाडका माळसाबाईचा लाडका मल्हारी बानूबाईचा लाडका मल्हारी बानूबाईचा लाडका बानूबाईचा लाडका. इथं कोणाच्या अंगात तर येत नाही ना. जर असलं सुरू झालं की लगेच अंगात येतं बरं का बऱ्याच ठिकाणी आहे की नाही. हा हे खंडेराया हे खंडोबाराया हे परमात्मा शिवाचा अवतार असणाऱ्या खंडोबाराया तुम्ही मला वाचवण्यासाठी या ना. एवढा आवाज दिला आणि आलेले हनुमंतराया सुद्धा माघारी निघाले. मला सांगा रविवारपर्यंत येईपर्यंत मायमाऊली वाचली असेल का? मंगळवारीच गेली ती वरी. या उदाहरणासाठी आलो आपण इथपर्यंत आहे की नाही. एक विधा जर भक्ती जीवनामध्ये नसेल तर आपण सुद्धा अशा दुःखाला त्या ठिकाणी बळी पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवनामध्ये तुम्ही कोणत्याही देवाचं दर्शन घ्या कोण्याही मंदिरामध्ये जा तिथं तुम्हाला तुमच्या कुलगुरूचा आणि तुमच्या इष्ट देवतेचाच फोटो समोर दिसला पाहिजे असा भाव अशी एकविधा भक्ती आपल्या जीवनामध्ये अवलोकन झाली पाहिजे. तसाच भाव उपमन्यूच्या जीवनामध्ये होता. जोपर्यंत माझा महादेव येत नाही ना तोपर्यंत मी कोणाकडून वरदान मागणार नाही महादेवाला सोडून मागणार नाही ठरवलं होतं. इंद्रदेव स्वरूपातील शंभू महादेवाला आनंद झाला की उपमन्यूनं माझ्या भेटीसाठी एवढा अट्टहास केलेला आहे मी आल्याशिवाय मला वरदान मागत नाही आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि म्हणून भगवान शिव परमात्म्याने इंद्र स्वरूपातील आपलं स्वरूप बदललं. पंचमुखी महादेव
त्रिनेत्रधारी, त्रिशूलधारी, गजचर्मधारी, व्याघ्रांबरधारी, नागधारी, भस्मधारी शंभू महादेवांनी त्या ठिकाणी आपलं निर्गुण स्वरूपातील सगुण रूपामध्ये दर्शन दिलं. इंद्र स्वरूपातील आपलं रूप बदलून शंभू महादेवांनी आपलं सत्य रूप समोर आणल्याबरोबर उपमन्यूने डोळे भरून त्या ठिकाणी महादेवाला पाहिलं. मनामध्ये आनंद झाला. महादेवांच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला आणि महादेवांची स्तुती करू लागला. किती मी अभागी आहे, महादेवच इंद्रदेवाचं रूप घेऊन आलेले आहेत, मी ओळखू शकलो नाही, मला क्षमा करा बरं का देवा. आणि तुमच्या भेटीसाठी केलेला अट्टहास आहे आणि म्हणून मी तुम्हाला शरण आलेलो आहे. महादेवांनी उपमन्यूला त्या ठिकाणी वरदान स्वरूपात शब्द उच्चारू लागलेले आहेत. उपमन्यू, मी तुझी एकाग्र मनाची निस्वार्थ मनाची भक्ती पाहून मी प्रसन्न झालेलो आहे. काय पाहिजे असेल ते वरदान मागून घे. उपमन्यूला त्या ठिकाणी वरदान मागायला सांगितल्यावर उपमन्यूने त्या ठिकाणी सांगितलं, देवा माझी जी दरिद्रता आहे ना, माझी जी गरिबी आहे ना, ती गरिबी दूर व्हावी आणि त्या गरिबीमध्ये मला काय पाहिजे आहे, फक्त एक वाटीभर दूध पिण्याची इच्छा आहे की नाही. वाटीभर दुधासाठी केलेला तप. महादेवाने सांगितलं एक वाटी पाहिजे. किती पाहिजे? 1 लिटर, 2 लिटर आहे की नाही, 1 घागर. किती पाहिजे दूध? 1 टँकर. किती पाहिजे तुला दूध? म्हणून आशीर्वाद दिला आणि वाटीभर दुधासाठी केलेला तप, वाटीभर दुधासाठी केलेला हट्ट म्हणून उपमन्यूला भगवान शिव परमात्म्याने दुधाचा क्षीरसागर समुद्रच देऊन टाकला. असा माझा दयाळू, कृपाळू, मायाळू, माय बाप असणारा दिनांचा नाथ भगवान शिव परमात्मा आहे. वाटीभर दूध मागितलं पण दिलं काय? समुद्रच देऊन टाकला. प्या म्हणले, आता किती प्यायचं आहे ते, आहे की नाही, किती पिणार आता. अशा महादेवाला प्राप्त करून घेण्यासाठी एवढं काय मागताय? एकदा त्याची भेट तर होऊ द्या. छप्पर फाड़ के देने वाला भगवान शिव परमात्मा है कि नहीं. किस्मत लिखने वाले को भगवान कहते हैं, किस्मत लिखने वाले को भगवान कहते हैं और उस किस्मत को बदलने वाले को मेरे भोलेनाथ कहते हैं, मेरे भोलेनाथ कहते हैं, है कि नहीं. कितीही दरिद्रता असू द्या, सटवीनं कसाही लिखा लिहिलेला असू द्या, आपली भक्ती महादेवाकडे असेल तर तो लिखा सुद्धा बदलण्याची ताकद माझ्या भगवान शिव परमात्म्यामध्ये आहे. तशा प्रकारचा भाव आपल्या जीवनामध्ये एक विदा राहावा. महाशिवरात्रीच्या पर्व काळावर आपल्याला ती संधी प्राप्त झालेली आहे. मौन रहा. महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये मौन राहून इच्छित आपण काल पूजाविधी ऐकलेली आहे त्या पद्धतीनं तशा प्रकारची पूजा करून त्या ठिकाणी उपवास धरा. आता उपवासामध्ये काय काय खाणार, काय काय पिणार सांगा. महाशिवरात्रीचा उपवास सुद्धा सांगितलेला आहे कसा करायचा. महाशिवरात्र कधी आहे? किती तारखेला? 8 तारखेला, परवा दिवशी. उद्या मालकाला फोन आहे, हॅलो ऐकता का, उद्या महाशिवरात्री आहे, ऐकता का? 1 किलो रताळे घेऊन येताना, 1 किलो सेब, अर्धा किलो चिकू, आहे की नाही, 2 किलो शाबू, 5 किलो भगर, आहे की नाही, आणि बाकीचं सगळं तुमच्या मनावर. चिप्स तळलेच परवा बटाट्याची, आहे की नाही. रोजच्या जेवणापेक्षा जास्त महाशिवरात्रीच्या फराळाच्या दिवशी ताटात असतं. आता ती करमणूक म्हणावी का उपवास सोडायला, का रोजचं जेवण जेवून कंटाळा आला म्हणून बदललं, असा उपवास असतो का माही. निरआहार राहून जो भक्त त्या भगवान शिव परमात्म्याच्या महाशिवरात्री पर्व काळावर तपसाधना करतो, निराहार राहून म्हणजे साधं जल सुद्धा प्यायचं नाही म्हणलेले आहे, जल सुद्धा. पण या कलियुगामध्ये माणसाला एवढं जमणार नाही म्हणून सकाळ आणि सायंकाळ 2 टाइम गाईचं 1-1 ग्लास दूध पिऊन का होईना आपण महाशिवरात्रीचा व्रत त्या ठिकाणी संपन्न करू शकतो, आहे की नाही. फराळ खाल्ली, शाबू भगर खाल्ली म्हणजे उपवास केला अशातला भाग नाही. माता सतीनं भगवान शिव परमात्म्याला पती स्वरूपात प्राप्त करून घेण्यासाठी 10,000 वर्षे एका जागेवर तपश्चर्या केली. बिल्व पत्र खाल्ले, बिल्व फळ खाल्ले, आहे की नाही. फळ आहार ग्रहण करून सती मातेनं भगवान शिव परमात्म्याला प्राप्त करून घेतलेला आहे. आपण पोटभर फराळ ढेकर येईपर्यंत सोडतो. काय सोडलो? महाशिवरात्री सोडलो, आहे की नाही. काय सोडलात? सोमवार सोडलात, आहे की नाही.
असा सोमवार इथं ग्राह्य होत नाही, अशी शिवरात्र इथं ग्राह्य होत नाही. कमीत कमी दूध नाही जमलं तर शेवटचा उपाय म्हणून फक्त फळ तेवढं तुम्ही खाऊ शकता आणि निरआहार राहून त्या ठिकाणी महाशिवरात्रीचं हे कडक व्रत जीवनामध्ये करा. भगवान शिव परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. उद्याला आपल्याला त्या महादेवाला आपल्या या डोळ्यांनी या वालवड नगरीमध्ये अगदी थाटामाटाने या डोळ्यांनी पाहायचं आहे. शिव आणि सती यांचा विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न करायचा आहे. आजच्या या नामयज्ञ सोहळ्यामध्ये त्या सती मातेनं कोणाच्या पोटी जन्म घेऊन या शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये महादेवाला कोणत्या प्रकारचा नैवेद्य दाखवून भगवान शिव परमात्म्याला आपला पती म्हणून प्राप्त करून घेतलेला आहे, या कथा आपल्याला श्रवण करायच्या आहेत. ब्रह्मदेवांचा पुत्र असणारा दक्ष प्रजापती, ब्रह्मदेव, विष्णुदेव, सप्त ऋषी आदी देवतांनी चर्चा केली आणि ठरवलं की आता महादेवांच्या सुद्धा जीवनामध्ये एक पत्नी प्राप्त करून द्यायची आहे. त्यांना एकटं आता बसू द्यायचं नाही आहे. त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये एक पत्नी त्यांना पण मिळवून द्यायची आहे असा निश्चय झाला. चर्चा सुरू झाली आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव यांनी आपला पुत्र असणारा दक्ष प्रजापती यांना बोलावून घेतलं. ब्रह्मलोकामध्ये दक्ष प्रजापती आलेले आहे. दक्ष प्रजापतींनी आपल्या पिता ब्रह्मदेवांना नमस्कार केलेला आहे. ब्रह्मदेवांना त्या ठिकाणी नमस्कार केल्यावर बोलावण्याचं कारण विचारलं. ब्रह्मदेव म्हणू लागले, आता तुला एक पण करायचं आहे, तुला एक संकल्प करायचा आहे. तुझ्याकडे मी खूप मोठं काम सोपवत आहे. कोणतं पिताश्री? आता तुला लग्न करायचं आहे आणि लग्न करून लगेचच जगदंबा माताची, या जगाची जगतजननी अर्धांगिनी असणारी, शिवाची शक्ती असणारी अर्धनारी नटेश्वर, शिवाची असणारी शक्ती अंबा भवानी मातेचं स्मरण करून, अंबा भवानी मातेची तप साधना करून अंबा भवानी मातेला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊन अंबा भवानी मातेकडून एक वरदान प्राप्त करून घ्यायचं आहे. ते वरदान कोणतं? तर अंबा भवानी हीच तुमच्या पत्नीच्या उदरामध्ये तुमची कन्या म्हणून जन्माला यावी आणि तीच कन्या महादेवांची अर्धांगी होणार आहे. म्हणजे तुम्ही महादेवाचे कोण? सासरी आणि महादेव तुमचे कोण? जावाई. किती आनंद झाला दक्ष प्रजापतीला. देवांचा देव महादेव माझा जावाई होणार याचा आनंद त्या ठिकाणी महादेवा त्या दक्ष प्रजापतीला झाला. दक्ष प्रजापतींनी ठरवलं, तुम्ही जी आज्ञा द्याल त्याचा मी स्वीकार करेन. लगेचच त्या ठिकाणी योजना सुरू झाली. 5 जणांची कन्या असणारी अश्विनी, त्या अश्विनी नावाच्या मुलीसह त्या ठिकाणी दक्ष प्रजापतीचं शुभमंगल सावधान, त्या दक्ष प्रजापती आणि अश्विनी मातेचा त्या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न करून दिला. आणि ब्रह्मदेवांनी दक्ष प्रजापतीला आज्ञा दिली की आता तुम्ही वेळ न लावता जगदंबा मातेची आराधना करा, जगदंबा मातेला प्रसन्न करून घ्या आणि तिचं जागरण गोंधळ घाला, असं त्या ठिकाणी आज्ञा दिल्यावर पती आणि पत्नी दोघे मिळून त्या ठिकाणी त्या हिमालय, त्या दक्षाच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी अंबा भवानी मातेची त्या ठिकाणी आराधना करू लागली, तपसाधना करू लागले. करता करता बरेच दिवस, बरेच वर्ष झाले. बऱ्याच वर्षानंतर त्या ठिकाणी अंबा भवानी मातेनं या दक्ष प्रजापतीला दर्शन दिलेलं आहे. हळवारपणे त्या ठिकाणी डोळे लावून दक्ष प्रजापती अंबा भवानी मातेचं स्मरण करत होते. पत्नीही त्या स्मरणामध्ये तल्लीन होती. जगदंबा मातेनं त्या ठिकाणी दर्शन दिलं आणि जगदंबा माता बोलू लागली, प्रजापती दक्ष, अश्विनी देवी, डोळे उघडा आणि पहा कोण आलेला आहे. यावेळेस अंबा भवानी माता नवखंडाची मालकील डोळ्यासमोर पाहिली. ज्यांच्या भेटीसाठी केला होता अट्टहास ती वेळ आली. अगदी आनंद त्या ठिकाणी झाला आणि या दक्ष प्रजापतीनं 2 हात जोडून या जगदंबा मातेला विनंती केली, माते, तुम्ही माझ्या धर्मपत्नीच्या उदरामध्ये जन्म घेऊन माझी कन्या म्हणून जन्म घ्यावा याचसाठी केला होता अट्टहास. एवढीच एक इच्छा आहे, ते वरदान तुम्ही आम्हाला द्यावं आणि आमच्या पोटी जन्माला आलेली कन्या हीच सती या नावाने ओळखली जाईल आणि ती सती महादेवाची अर्धांगिनी होईल, असा वृत्तांत दक्ष प्रजापतीने जगदंबा मातेला सांगितला. जगदंबा माता सुद्धा
अगदी मनातून आनंदी झालेली आहे. मातेला सुद्धा वाटलं मी किती भाग्यवान आहे की भगवान शिव परमात्मा मला पती स्वरूपात प्राप्त होणार. म्हणून जगदंबा मातेनं त्या ठिकाणी या दक्ष प्रजापतीच्या विनंतीला त्या ठिकाणी मान दिला आणि जगदंबा माता बोलू लागली की मी योग्य वेळी त्या ठिकाणी दर्शन देऊन त्या ठिकाणी तुमच्या पत्नीच्या उदरामध्ये त्या ठिकाणी तुमची कन्या म्हणून जन्म घेईन असा तथास्तु वरदान देऊन जगदंबा माता अंतर्धान पावलेली आहे. आनंदित झालेल्या देवी देवतांनी त्या ठिकाणी या दक्षाचं आदरातिथ्य करून स्वागत केलं. कारण नवखंडाची मालकीन जगदंबा माता प्रसन्न करून घेऊन तथास्तु वरदान प्राप्त करून घेतलेलं आहे. बघता बघता बरेच दिवस उलटून गेले आणि या दक्षाच्या पत्नीला अश्विनी मातेला डोहाळे लागले. 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी संपन्न झाले आणि एका सुमुहूर्तावरती त्या ठिकाणी तो सुमुहूर्त म्हणजे आजचा दिवस, या मुहूर्तावरती त्या ठिकाणी या दक्षाच्या पत्नीच्या उदरामध्ये त्या जगदंबा मातेचा जन्म झालेला आहे. नम पार्वती पते शिव हर हर जगदंबा माता की जय. हे लेकरू जन्माला आल्याबरोबर त्या ठिकाणी सगळ्या ब्रह्मांडामध्ये त्या ठिकाणी आनंदाचा उत्सव निर्माण झालेला आहे. पशु पक्षी त्या ठिकाणी या लेकराला त्या ठिकाणी पाहायला येऊ लागलेले आहेत. एकीकडे त्या ठिकाणी सगळे देवी देवता पशु पक्षी त्या ठिकाणी आकाश मार्गाने या दक्षाच्या नगरीला येऊ लागलेला आहे आणि लेकरू पाळण्यामध्ये रडू लागलेला आहे. बरं का, या लेकराचा आवाज ऐकण्यासाठी त्या ठिकाणी सर्व ब्रह्मांडातील देवी देवता त्या ठिकाणी धावत दक्षाच्या नगरीला येऊ लागलेले आहेत. असा आवाज त्या दक्षाच्या नगरीमध्ये लेकराचा चोहीकडे पसरलेला आहे. पक्षी किलबिलाट करू लागलेले आहेत. वारा हळुवार वाहू लागलेला आहे. आभाळ गर्जना करू लागलेला आहे. सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या लेकराला पाहण्यासाठी, या लेकराचं नामकरण सोहळा करण्यासाठी ब्रह्मदेव विष्णुदेव आदी देवता दक्षाच्या नगरीमध्ये आलेले आहेत आणि आता काही क्षणात पाळण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर माय माऊलीने पाळण्याला जे काही विधी असतो तो इथं पाळण्यामध्ये लेकराला टाकून त्या ठिकाणी तो संपूर्ण विधी त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग, किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग, किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग. हो चिमुकला वेताळ बाळ हा होता हना, चिमुकला वेताळ बाळ हा होता हना, दिला देवाने तुम्हा नजराना, किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग, किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग, किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो, किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो. आली खुशीत बाळाची मावशी, बारी दिसतिया बाळाची हवसी, आली खुशीत बाळाची मावशी, भारी दिसतिया बाळाची हवसी, पायी तोडे सरी भारी अंगड भर जरी, पायी तोडे सरी अंगड भर जरी, आणला नवीनच तुझला हा खेळ नाग, किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग, किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग, किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो, किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो. म्हणतो खुशीत बाळाचा चुलता, असा चिमणा मी पाहिला नव्हता, म्हणतो खुशीत बाळाचा चुलता, असा चिमणा मी पाहिला नव्हता, राजवीर सरदार चंद्रवाणी सुकुमार, राजवीर सरदार चंद्रवाणी सुकुमार, आणला नवीनच
तुझला हा खेळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो म्हणती खुशीत सगळ्याच नंदा काही सुचत नाही बघा कामधंदा म्हणती खुशीत सगळ्याच नंदा काही सुचत नाही बघा कामधंदा नटवर खट्याळ दादाचा हा बाळ नटवर खट्याळ दादाचा हा बाळ आली घरी तुमच्या पहा सती मैया हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो चिमुकला वेताळ बाळ हा हो तहाना चिमुकला वेताळ बाळ हा हो तहाना दिला देवाने तुम्हा नजराना किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा ग किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो हळू हळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा हळू हळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा हळू हळू हलवा ग सोन्याचा पाळणा हळू हळू हलवा ग सोन्याचा पाळणा हळू हळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा हळू हळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा हळू हळू हलवा ग सोन्या पाळणा हळू हळू हलवा ग सोन्याचा पाळणा सोनुल्याचा पाळणा ग सोनुल्याचा पाळणा सोन्याचा पाळणा ग सोन्याचा पाळणा सोनुल्याचा पाळणा ग सोनुल्याचा पाळणा सोन्याचा पाळणा ग सोन्याचा पाळणा हळू हळू हलवा ग जय भोले. सोनुल्याचा पाळणा हळू हळू हलवा ग सोन्याचा पाळणा हळू हळू हलवा ग सोन्याचा पाळणा सोनुल्याचा पाळणा हो सोनुल्याचा पाळणा सोन्याचा पाळणा हो सोन्याचा पाळणा सोनुल्याचा पाळणा हो सोनुल्या जय बोले सोन्याचा पाळणा हो सोन्याचा पाळणा हळू हळू हलवा ग सोनुल्याचा जय पाळणा भोले हळू हळू हलवा ग सोन्याचा पाळणा सोनुल्याचा पाळणा सोनुल्याचा पाळणा सोनुल्याचा पाळणा नम पार्वती पते शिव हर हर महादेव जगदंबा माता की जय सती माता की जय देवतांना त्या ठिकाणी आनंद झालेला आहे सगळीकडे ही वार्ता पसरलेली आहे आणि आनंदाच्या क्षणामध्ये त्या ठिकाणी सगळे देवी देवता या ठिकाणी उत्साह करू लागले आनंदी वातावरण त्या ठिकाणी या दक्षाच्या नगरीमध्ये झालेलं आहे आता हीच सती माता लहानाची कशा प्रकारे मोठी होईल हीच सती माता तप साधना करून कोणत्या प्रकारचा नैवेद्य दाखवून भगवान शिव परमात्म्याला प्रसन्न करून घेईल या सर्व कथा आपण उद्याच्या शिवमहापुराण कथेमध्ये श्रवण करून उद्याला शिव आणि सती विवाह सोहळा या ठिकाणी मोठ्या थाटामाटाने आपल्याला संपन्न करायचा आहे
या विवाह सोहळ्यासाठी आपण सहपरिवार सहकुटुंब आगतम स्वागतम सुस्वागतम. आमच्या मन्मथ स्वामी महाराजांना घाई गडबडीमध्ये एकटंच असल्यामुळं पत्रिका छापणं झालं नाही लग्नाच्या, त्याच्यामुळे सगळ्यांना माईकवरून निमंत्रण आहे. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना परिवारांना आगतम स्वागतम सुस्वागतम. उद्या या संगमेश्वर भगवंत मंदिरामध्ये या ठिकाणी या चालत असलेल्या शिवमहापुराण कथेमध्ये दिनांक 7 या तारखे रोजी तारीख निघालेली आहे. या तारखे रोजी आपल्याला शिव आणि सती यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटाने या ठिकाणी संपन्न करायचा आहे. आपण या विवाह सोहळ्याला सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी यावं. तुम्ही म्हणसाल या ठिकाणी महाराज लग्नाला आम्ही येतो, जेवणाचं काय? तर जेवणाचं सुद्धा अगोदर आहे, अगोदर जेवायला आहे. बघा काही लग्नामध्ये नंतर जेवायला असतं, पण आपलं भाग्य आहे अगोदर जेवायचं मग अक्षदा टाकायची आहे की नाही. आणि राहिलेले पाहुणे मंडळी पुन्हा अक्षदा झाल्यानंतर आहे की नाही. म्हणून सगळी व्यवस्था आमच्या इकडे केलेली आहे. आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार जास्तीत जास्त बहुसंख्येने उद्याला या विवाह सोहळ्याला या ठिकाणी यायचं आहे. आणि येताना कसं यायचं आहे माय, शेताकडे गेल्यासारखं येऊ नका. नटून थटून नऊवारी साडी नेसून त्या ठिकाणी शेंट बिंट मारून नंबर 1 यायचं उद्या आहे की नाही, प्रसन्न चित्तानं आहे की नाही. 4 दिवस मी तुम्हाला काय म्हणलं नाही, झोपलो, काही जण झोपले मला माहिती आहे की नाही, काही जण डोळे लावले, मी काहीच म्हणलं नाही. पण उद्या मात्र या महादेवाच्या लग्नामध्ये तुमच्याकडून मी पाऊल खेळून घेणार आहे. अगदी आनंदामध्ये या ठिकाणी आपल्याला हा विवाह सोहळा संपन्न करायचा आहे. तुम्ही पुरुषांनी या ठिकाणी आपला लग्नातला कोटबीट बाहेर काढा, शेरवानी बाहेर काढा, नंबर 1 नटून थटून त्या ठिकाणी उद्याला या विवाह सोहळ्यासाठी यायचं आहे की नाही. झालेली शिवकथा ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्म्याच्या चरणी समर्पित करून शिवकथेला या ठिकाणी विराम करीत आहोत. आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा. 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 हो जल भस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला. पाहुनी ऐसी भोळी भक्ती मनी शंभू देव हसला. भक्ता तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा. धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला. पाहुनी ऐसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला. दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा. ओ शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला. भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला. शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला. भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला. कुमार गाई हाक देवा मारी. कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवन भवानी सहितं नमामि. गुणातीत शांतं परब्रह्म शांतं दिव्यादिवेदं निते परान्तम्. उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिंगं नमामिष्टलिंगं. महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिंगं नमामिष्टलिंगं. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्.